मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। आजपासून आपण संडे ब्रेकफास्ट अँड लंच सिरीज चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि लंचसाठी वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आज आपण बनवत आहोत चिकन बिर्याणी, आणि ते सुद्धा आपल्या घरच्या तांदळापासून। कारण प्रत्येक वेळेस बिर्याणी करायची म्हटलं की बिर्याणी राईस आणावा लागतो, पण दरवेळेस हे शक्य नसतं। मग आपण घरच्या घरी घरच्या तांदळापासून चिकन बिर्याणी कशी बनवणार आहोत हे आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, अर्धा किलो कोलम राईस घेतलेला आहे। इथे मसाले आहेत, खडे मसाले, ज्याच्यात तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल, वेलची, काळी मिरी, लवंग हे घेतलेलं आहे। इथे मी जवळजवळ छोटे 8 कांदे उभे चिरून तळून घेतलेले आहेत। पाव किलो दही घेतलेला आहे, 4 टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि हे कांदा तळलेल्याचंच तेल आहे। त्यानंतर याच्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, थोडा गरम मसाला, काळी मिरी, कसुरी मेथी, धनाजिरा पावडर आणि आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ, असं हे आपलं साहित्य आहे। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार। हे चिकन मी धुतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 4 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे, अर्धी वाटी कोथिंबीर, चिरलेले टोमॅटो, आणि हा जो कांदा आहे हा आपल्याला अर्धा टाकायचा आहे। अर्धा आपल्याला वरती भातावरनं, भाताचे आपण जे लेयर्स लावणार आहेत किंवा भात लावणार आहे त्याच्यावरती आपल्याला घालायचा आहे। त्यानंतर हे मसाले सुद्धा अर्धे अर्धे आपण टाकून घेणार आहोत। अर्धे आपल्याला फोडणीला घालायचे आहेत। एक फ्लेवर येण्यासाठी आपण आधी हे सगळं टाकून घेतोय। आणि त्यावरती जे आपण कांदा तळलेला होता त्याचं तेल घालणार आहोत। आणि आता हे सगळं आपण एकजीव करणार आहोत। हे असं एकजीव करायचं आहे सगळं व्यवस्थित। आणि हे मॅरिनेशन केलेलं चिकन आपल्याला जास्तीत जास्त तुम्ही 2 तास ठेवू शकता, पण जर वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तासही मॅरिनेशन करून ठेवू शकता। अर्धा तास तरी हे मुरायला हवं, म्हणजे त्याचा जे काही फ्लेवर्स असतील ते चिकनमध्ये उतरतील। 2.5 वाटी आपण तांदूळ घेतला होता, त्यामुळे 7 वाटी आपण त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे। हा तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे, हा आपण 70% फक्त शिजवणार आहोत। उरलेला आपल्या चिकनच्या ग्रेव्हीसोबत शिजणार आहे। स्मोक द्यायचा आहे चिकनच्या ग्रेव्हीला, कारण ह्या आत्ताच जर तुम्ही स्मोक द्याल तर स्मोकी फ्लेवर जो आहे ना तो पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरेल। आपलं जोपर्यंत पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण अशा प्रकारे स्मोक देऊ शकतो। पाण्याला उकळ आलेली आहे, तर गॅस आपण थोडा मंद करूया। आता ह्याच्यात मीठ घालायचं आहे, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल, 1 मोठी वेलची, 2 लहान वेलच्या, 2 ते 3 काळी मिरी, 2 लवंगा, 1 चमचा तूप। हे घातल्यानंतर आपल्याला आता तांदूळ टाकायचा आहे। हा पूर्ण भातासारखा शिजवायचा नाही आहे, हा आपल्याला
70%च फक्त शिजवायचा आहे आणि तांदूळ आपला बारीक असल्यामुळे लवकर शिजेल. बिर्याणी राईस जाडा असतो त्याच्यामुळे तो पटकन शिजत नाही. हा लगेचच शिजेल. गॅस मोठा करायचा आहे. भाताला उकळी आलेली आहे. बघूया शिजलाय का ते. शिजलेला आहे. हे बघा आपलं चिकन पण शिजत आलेलं आहे आणि सुंदर ग्रेव्ही आलेली आहे त्याला. आपण भाताचं सुद्धा पाणी गाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा आपण वरतून तळलेला कांदा टाकायचा आहे आणि हा जो आपण भात गाळून घेतलेला तो पूर्ण टाकून द्यायचा आहे. आता ह्याच्या ग्रेव्ही बरोबरतीच हा भात शिजणार आहे. वाटल्यास आपण जे तांदूळ गाळून ठेवलं होतं त्याचं तुम्ही पाणी हलकंसं घालू शकता. जास्त घालू नका नाहीतर भात चिकट होण्याची शक्यता आहे. गॅस आपला बारीकच आहे. बारीकच ठेवायचा आहे आणि सगळीकडनं तूप घालून घ्यायचं आहे. आणि हे मी केसर दुधामध्ये थोडं भिजत ठेवलं होतं तर हे तुम्ही घालू शकता. आणि वरतून हा तळलेला कांदा. आता आपल्याला 5 मिनिटं मीडियम आचेवर झाकण ठेवून शिजवायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही 10 मिनिटासाठी गॅस कमी करून शिजवू शकता. आपली बिर्याणी रेडी होईल. 15 मिनिटं झालेली आहेत. आता बघूया. वा, वरचा भातही चांगला शिजलेला आहे. हे बघा. आणि चिकनही हे बघा एकदम छान शिजलेलं आहे. तुम्हाला हे बघा. त्यामुळे आपली अशा प्रकारे पटापट कोलम राईसची बिर्याणी रेडी झालेली आहे. चिकन बिर्याणी रेडी झाली आहे. जे व्हेजिटेरियन आहेत ते सेम प्रोसेस वापरून पनीर किंवा मशरूम किंवा मिक्स व्हेजिटेबल बिर्याणी करू शकतात. प्रोसेस सेम आहे. फक्त चिकनच्या ऐवजी पनीर किंवा मिक्स व्हेजिटेबल किंवा मशरूम बिर्याणी तुम्ही करू शकाल. फ्लेवरफुल बिर्याणी आपली तयार आहे. गरमागरम चिकन बिर्याणी. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तसंच पुढच्या रविवारी तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.